ॲक्च्युली अमेरिकन डेमोक्रेसी, अमेरिकन माणसं आणि अमेरिकन पैसे यांचा नाश करणारं इस्रायल हे राष्ट्र आहे हे पण आता सिद्ध झालं. एक दिवस सिंह होऊन जगणं चांगलं, 100 दिवस शेळी होऊन. म्हणजे भारताला अधिक कळू शकतं 100 दिवस शेळी होऊन जगणं म्हणजे काय ते. आणि एक दिवस सिंह होऊन जगणं हे काय त्यांनी स्वतःच दाखवलं. इराणी लोक कधी वाकले नाहीत. हो. आपण त्यांना फक्त चहा आणि ब्रून मस्का खाण्यापुरते ओळखतो. ते म्हणले माझ्यासाठी माझ्या सेवेसाठी हे राष्ट्र बनलेलं नाही. इराण या राष्ट्राच्या सेवेसाठी मी बनलोय. इस्रायलला अनैतिकपणाला मर्यादा नाही आहे. ते कुठच्याही स्तरावर उतरू शकतात. इस्रायलमध्ये एकही देऊळ नाही आहे. इस्रायलमध्ये मूर्तीपूजकांना मृत्यू असं त्यांचं सरळ सगळेजण त्यांचे धर्मगुरू सांगतात. तर या सगळ्यावर अली लॅरिजानींनी शांतपणे किती तैलबुद्धी वापरली असेल याची तुला कल्पना येईल. या अशा अशांत प्रदेशात आपण कायमच इराण बरोबर व्यापार करत आलेलो आहे प्राचीन काळापासून. नमस्कार, मी प्रशांत कदम. विषय युद्धाचा आहे, पण आपण चर्चा आज काही मानवी मूल्यांची करणार आहोत. आत्मसन्मान, प्रचंड नैतिक धैर्य आणि आपल्या मूल्यांवर विश्वास ठेवत प्रसंगी मरणाला निधड्या छातीनं सामोरं जायची तयारी. इराण विरोधात अमेरिका आणि इस्रायलनं जे युद्ध छेडलेलं आहे त्या युद्धाला आता 20 दिवस झालेले आहेत. आणि या युद्धामध्ये इराणचे सर्वात शक्तिशाली नेते, ज्यांना डी फॅक्टो लीडर म्हटलं जातं, त्या अली लारिजानी यांचा मृत्यू झाला. ज्या पद्धतीचे हवाई हल्ले इस्रायलनं गेल्या काही दिवसांपासून केलेले आहेत त्याच्यामध्ये इराणची सगळी लीडरशिप संपवण्याची तयारी चालू आहे. आणि त्यात अली लारिजानी यांच्यासारख्या नेत्याचं निधन होणं हे इराणसाठी फार धक्कादायक मानलं जातं. अली लारिजानी हे केवळ सिक्युरिटी काउन्सिलचे प्रमुख नव्हते, ते स्वतः एक प्रोफेसर होते, तत्त्वचिंतक होते. आणि मिलिटरी लिडरशिप म्हणून सुद्धा नव्हे तर अगदी तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आणि एकतर ते स्वतः निगोशिएटर पण होते. या अर्थानं सुद्धा त्यांच्या जाण्याबद्दल फार चर्चा संपूर्ण जगभरामध्येच होते. आणि ज्या पद्धतीचं त्यांचं एकूण आयुष्य राहिलेलं आहे, ज्या पद्धतीचं वर्तन त्यांचं या संपूर्ण युद्धकाळामध्ये राहिलेलं आहे, त्याची जरा चर्चा होणं आवश्यक आहे. कारण आपल्या 1000 किलोमीटर अंतरावरती जरी असलं हे सगळं, तरी ही मूल्ये जी आहेत ती शेवटी वैश्विक असतात आणि ती कुणालाही प्रेरणा देणारी असतात. म्हणून आज आपण जरा सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, ब्लॉगर राजू पुर्डेकर सर. सर, किती मोठा धक्का अली लारिजानी यांच्या जाण्यानं इराणला बसलेला आहे असं तुम्हाला वाटतं? आणि त्यांच्यासारखा माणूस जाणं म्हणजे नेमकं काय जाणं? बघ, प्रशांत असं आहे की अली लारिजानी हे जाणं हा इराणला केवळ धक्का नाही, तर या जगातल्या विचार करणाऱ्या आणि इंटेलिजन्स या म्हणतो आपण, ज्याला इंटेलेक्च्युअलिझम जे लोक जिवंत ठेवतात, त्या जगामध्ये फार मोजकी लोक असतात. त्यातले ते एक महत्त्वाचे व्यक्ती होते आणि त्यांचे जाणं हे जगाला एक मोठी क्षती आहे. इनफॅक्ट मला असं व्यक्तिशः असं वाटतं की अशा माणसांना युद्धांमध्ये पण सांभाळलं पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळात युद्ध व्हायची, लक्षात घे की नेपोलियनपासून वगैरे सुद्धा लोक जे होते, ज्यांना अतिशय कठोर हुकुमशहा मानले गेले युद्ध, त्यांनी सुद्धा त्या काळातले तत्त्वज्ञ, शिक्षा तज्ज्ञ, चिंतक, मॅथमॅटिशियन हे जरी युद्धात भाग घेतला तरी त्यांना समोरच्या बाजूचे असले तरी माफ करून त्यांना जिवंत ठेवले. याचं कारण हे लोक जग पुढे नेत असतात. तर अली लारिजानी, आता गंमत सांगतो तुला की इराण 1000 किलोमीटरचा उल्लेख केला तो. आज बऱ्याच लोकांनी हिंदू नववर्ष म्हणून म्हटलंय. आपण जेव्हा शूट करतोय गुढीपाडवा आहे, पहिले तर हिंदू नववर्ष नाही आज, म्हणजे तो एक मुद्दा वेगळा आहे वादाचा. पण हिंदू जर धरलं तर हिंद आणि हिंदू हा शब्द इराणने आपल्याला दिलाय. त्यामुळे दूर नाहीये. सप्त सिंधूवरनं हिंदू आला आणि हिंदू हा पर्शियातनं आलेला शब्द आहे, पर्शियन शब्द आहे. तो आपल्याला इराणमधनं आलेला आहे, त्यामुळे दूर नाहीये. ते तुमच्या डायरेक्ट आतमध्ये जातं. तर मूळ मुद्दा अली लारिजानींचा. तर अली लारिजानी असाधारण माणूस होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यांच्या मित्राने आत्तामध्ये एक लिहिलं, ते गेल्यावरच लगेच लिहिलं होतं, त्याच्यात उलगडले. त्यांची फरीदा ही पत्नी, ते एकटे नाही मारले गेले, त्यांच्यावर त्यांचा मुलगाही मारला गेला. आणि त्यांना मारण्याकरता इस्रायलने, नेतन्याहूच्या आर्मीने बाजूच्या बिल्डिंगमधले अजून
अनेक 100 सिव्हिलियन फॅमिली मारल्या. सिक्युरिटी गार्ड्स वगैरे सगळेच गेले. ज्या प्रकारचं बर्बरकांड इस्रायल करत आहे ते पाहता त्यांना युद्धाची शेवट नको आहे. त्यांना ते युद्ध चालू राहिलं पाहिजे, म्हणजे नेत्यानेहूवरचे भ्रष्टाचाराचे आरोप चौकशी चालू राहणार नाही आणि नेत्यानेहू वाचेल. आणि इस्रायलचं एकच ध्येय आहे की अमेरिकेचा शेवटचा सैनिक आणि शेवटचा डॉलर असेपर्यंत आपण हे युद्ध खेचत राहू. म्हणजे ॲक्च्युली अमेरिकन डेमोक्रेसी, अमेरिकन माणसं आणि अमेरिकन पैसे यांचा नाश करणारं इस्रायल हे राष्ट्र आहे, हे पण आता सिद्ध झालं. फक्त त्यांनी 40 वर्ष वाट पाहिली की असा एखादा अध्यक्ष अमेरिकेला मिळावा की ज्याला स्वतःच्या अहंकारापुढे काहीच प्रिय नाही. आणि भारताला सुद्धा एखादा असा पंतप्रधान मिळावा की जसा हेच अहंकाराशिवाय काय प्रिय नाही. त्यामुळे भारत आणि अमेरिका हे दोन डेमोक्रेसीज, लोकशाही राष्ट्र, नाही वेठीला धरून इस्रायलने जे काही आज मृत्यू तांडव माजवलेलं आहे आशिया खंडामध्ये आणि जगभर त्याचे पडसाद उमटलेले, त्यात एक अली लॅरिजानींचा बळी गेला. तुला मी सांगतो की अली लॅरिजानी बद्दल मी अनेक गोष्टी सांगू शकतो तुला, फक्त मला व्यक्तिशः त्या दिवशी उठल्यावर कळलं ना, तर ती मला असंच वाटत होतं. म्हणजे जेव्हा सुप्रीम लीडर खामेनेई गेले तेव्हा वाईट वाटलं, पण त्यांचं वय पण झालेलं एका अर्थाने. अर्थात लॅरिजानी छोटे नव्हते, 66-67 वर्षांचे होते. पण मूळ मुद्दा असा की त्यांच्या असण्याला खूप महत्त्व होतं. कारण माझा व्यक्तिगत आवडता सर्वात विषय जो आहे फिलॉसॉफी, दर्शनशास्त्र, तत्वज्ञान, त्यातले जे धुरंधर आहेत, उदाहरणार्थ देकार्त आहे, इरास्मस आहे, हेगेल आहे, इमॅन्युअल कांट आहे, कार्ल मार्क्स आहे. तर या सगळ्यांमधले जे इमॅन्युअल कांट आहेत, म्हणजे एका अर्थाने हेगेलने त्यांना काउंटर करून नंतर आपल्या थिअरीज मांडल्या. मग हेगेल, हे सगळे जर्मन तत्वज्ञ आहेत, कांट आणि हेगेल आहे. आणि मग मार्क्स पण त्यांच्या पंक्तीमध्ये, मार्क्सनी पण मग हेगेलचं तत्वज्ञान डोक्यावर उभं होतं ते पायावर उभं केलं असं म्हणतात. त्याच्या अगोदर कांट व्यक्ती च्या बद्दल ॲनालाइज करून त्याच्या संदर्भात विश्वाची रचना आणि त्याचं कॅटेगॉरिकली त्याचं विश्लेषण दर्शनशास्त्राच्या माध्यमातून इमॅन्युअल कांटने केलं. म्हणजे हेगेल हे पुढचे खरं, त्यांच्या हेगेलनी त्यांना पुढे नेलं त्यांचं तत्वज्ञान. तत्वज्ञानामध्ये असं असतं की तू जे तत्वज्ञान म्हणून सांगतो त्याला सपोर्ट मी केला की मी तत्वज्ञ नसतो. तुझ्या तत्वज्ञानाच्या पुढे जाण्याकरता मला डिबेट करायला लागतं, तुला काउंटर करायला लागतं. तुझं तत्वज्ञान अपुरं आहे, पुढे न्यायला लागतं मला पूर्ण करणारा. म्हणजे त्याचा जो पुढचा जो माणूस असतो तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला, तो एका अर्थाने त्याचा विरोधक असतो, मूलभूत. एका अर्थानं तरी तर हेगेल हे कांटचे नंतरचे आणि हेगेलच्या नंतरचे मार्क्स. बरोबर. तर इमॅन्युअल कांटवर पर्शियन भाषेमध्ये 5 पुस्तकं लिहिली होती. मी तुला ती वाचून दाखवतो, कारण ती पर्शियनमध्ये, ओरिजिनल पर्शियनमध्ये आहेत. त्यामुळे मी तुला ती 2 माझ्या स्वतःकडे आहेत, पण तुला बाकी माझ्याकडे नाही आहेत. द मॅथमॅटिकल मेथड इन कांट्स फिलॉसॉफी, मेटाफिजिक्स अँड द एक्झॅक्ट सायन्सेस इन कांट्स फिलॉसॉफी हे दुसरं पुस्तक. तिसरं पुस्तक इंट्युशन अँड द सिंथेटिक प्रायरी जजमेंट्स इन कांट्स फिलॉसॉफी. चौथं फ्रेश एअर आणि 5वं रिझन अँड ट्रँक्विलिटी इन गव्हर्नन्स. ही 5 पुस्तकं त्या अली लॅरिजानींनी जी लिहिली होती, त्या पुस्तकामध्ये कांटच्या तत्वज्ञानावर 3 महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यातली 3 महत्त्वाची पुस्तकं जी कांटवरची आहेत. ते 2 गोष्टी, 2 पुस्तकं वेगळी आहेत, पण कांटच्या तत्वज्ञानावर त्यांनी मूलभूत चिंतन केलेलं. आणि ते केवळ दार्शनिक होते असंच नव्हे, तर ते शिक्षा तज्ज्ञ पण होते, म्हणजे शिक्षण तज्ज्ञ पण होते. तेहरान युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी स्वतः शिकवलेलं आहे. ते स्ट्रॅटेजी आणि लष्करी प्रमुख होते. ते अत्यंत दयाळू देशभक्त होते. म्हणजे त्यांचं शिक्षण हे ब्रिटनचं आहे. तर त्यांच्या तोडीच्या विद्वत्तेला जगाच्या कुठच्याही देशामध्ये उत्कृष्ट राहून उत्कृष्ट आयुष्य जगता आलं असतं आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना नोबेल वगैरे सुद्धा पुढे मिळालं असतं. पण हे सगळं टाळून ते आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी म्हणून कायम सज्ज राहिले.
म्हणजे आत्ता ते लष्करी प्रमुख होते 2025-26 असं नाही, 2005 आणि 7 मध्ये पण होते ते. बरोबर. तर फक्त 12 दिवसांच्या त्या हल्ल्यानंतर पुन्हा त्यांना सिक्युरिटी चीफ म्हणून नेमलं होतं. करेक्ट. तर एक झालं. दुसरं असं की त्यांची अनेक महत्वाची वाक्य आहेत. त्यातलं एक असं ते जे फेमस वाक्य त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की एक दिवस सिंह होऊन जगणं चांगलं, 100 दिवस शेळी होऊन. म्हणजे भारताला अधिक कळू शकतं 100 दिवस शेळी होऊन जगणं म्हणजे काय ते, आणि एक दिवस सिंह होऊन जगणं हे काय त्यांनी स्वतःच दाखवलं. त्यांच्या बरोबर आपले अरब कंट्रीमधले जॉर्डनचे जे राजे आहेत, त्यांच्या कोटावर एवढी भारी मेडल्स आहेत. हो. हं? ते अतिशय भ्याड मनुष्य आहेत. जेव्हा त्यांच्या अंगावर ट्रम्प ओरडत होते, आपण बघितली ती मीटिंग, तेव्हा ते असे करत राहिले फक्त. काही उलट उत्तर पण देऊ शकले मेडलचा काय नाही. उपयोग? मेडल कशासाठी? कोणी आपल्याकडे मेडल शेवटचं घेऊन आले आपले, त्याच्यानंतर काय झालंय तुम्ही बघितलं. आता 93 रुपये 31 पैसे डॉलर मेडलचा हव्यास वाईट. आता इथे अली लारिजानींचं सांगतो, त्यांचा माझ्याकडे मी फोटो काल टाकलाय, तो बघ, मी तुला पाहिजे तर देतो, तुला दाखवायचं असेल तर. त्याचा वर जो कोट घातलेला आहे त्या खिशाकडे असं शिलाई उसवलेली आहे. हो हो हो, त्याची पण खूप चर्चा त्याची झाली. शिलाई उसवलेली आहे. फाटलेला कोट. हा, तर त्यांना या सगळ्या गोष्टींची पर्वा नव्हती. अर्थातच फिलॉसॉफर हे असेच असतात. हो. अं, मानवतेचा, मानवाचा दृष्टिकोन, त्याच्या संदर्भातली चर्चा, त्याचं विश्लेषण आणि माणूस अधिक सुखी कसा होईल या संदर्भात मूलभूत चिंतन अली लारिजानीने खूप केलं होतं. आणि ते पर्शियन भाषेत होतं, आणि मुख्य म्हणजे ते इराणच्या संदर्भात पण होतं. त्यांचं इराण या आपल्या मातृभूमीवर विलक्षण प्रेम होतं. अर्थात इराण हा देशच, मी पुन्हा एकदा सांगतो, माझं खूप ट्रोल केलं मागच्या वेळी तुझ्याकडे बोललो तेव्हा खाली. आपल्याकडे पुन्हा एकदा सांगतो, पुण्यातल्या ब्राह्मणांना, डोंबिवलीतल्या ब्राह्मणांना, विलेपार्ल्यातल्या जे आज शोभा मिरवणुका काढल्या, त्यांना इराणबद्दल काहीही माहीत नाही आहे. इराण ही एक महान भूमी आहे, आणि इराणी लोक कधी वाकले नाहीत. आपण त्यांना फक्त चहा आणि ब्रून मस्का खाण्यापुरते ओळखतो. पण इराणने जगाला ज्या दिल्या आहेत महान गोष्टी, त्याचा आत्ता सुद्धा प्रत्यय तुला देत असेल. परत एकदा मी नीट समजावून सांगतो की 94% लोक इराणमधले हे सुशिक्षित आहेत, आणि त्यातले 60% तर मॅथमॅटिशियन आहेत. चेस सारखा खेळ जो आहे बुद्धिबळाचा, तो इराणकडनं आला. ट्रम्पनं सुद्धा मान्य करावं लागलं. आणि ट्रम्प म्हणाले ते फार हुशार लोक आहेत, आमच्या लक्षात नाही आलं, ते बुद्धिमान आहेत, ते मॅथमॅटिशियन आहेत. आणि अरे एक ट्रम्प मुद्दा लक्षात येईल घेतला कशाला पाहिजे लक्षात? की हे सगळं त्यांनी निर्बंध असताना केलेली प्रगती आहे. म्हणजे हा, कोणीतरी म्हणजे मी आता सांगतो की ज्याच्यावर त्यांनी अनेक ट्रोल्सनी हास्यास्पद कॉमेंट्स केल्या होत्या. संपूर्ण निर्बंध असताना अमेरिकेचे आणि इतर पाश्चिमात्य जगाचे स्वतःच्या बळावर आकाशात उपग्रह सोडणारा जगातला 9वा देश ठरला इराण. म्हणजे मॅथमॅटिक्सवर किती कमांड असेल त्यांचं लक्षात घे. त्यांनी आत्तापर्यंतची वॉरफेअर आहे, युद्ध, त्याची परिभाषा बदलली. ग्राउंडच्या खाली मिसाईल असणं, आणि ती कम्प्लीट ग्राउंड भेदून वर येऊन ती जाऊन पडणं, म्हणजे डिटेक्टच न होणं, आणि मग प्रत्येक वेळेला बदलणं. ही गेम थिअरी जी आहे त्याच्या मॅथमॅटिकल ॲनालिसिस त्यांनी विकसित केला, आणि त्यामुळे आज 9 देश भाजून निघत आहेत त्यांना. आता लारिजानींबद्दल बोलताना अजून मी तुला 2-3 गोष्टी सांगतो. इस्रायलचे हेतू शुद्ध नाही हे स्पष्ट दिसतं की लारिजानी हे खामिनेई नंतर ते मनुष्य होते ज्यांच्याशी अमेरिका बोलू शकेल. बरोबर. अमेरिकेला सोयीचे होते ते बोलायला. एक तर बुद्धिमत्ता होती. बुद्धिमत्ता सगळ्यांकडे, त्यांचे प्रेसिडेंट पण हार्ट सर्जन आहेत. म्हणजे इराणमध्ये नवीन जे झालेत ते पण त्याच्यात बरेच डॉक्टरेट मिळवलेले किंवा डॉक्टर असलेले आहेत. त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये ज्यांना नेत्यानेहूंसारखा आडमुठा आणि दुष्ट आणि बिंडोक मनुष्य मारू इच्छितो, ती मानवी बुद्धिमत्तेची संपत्ती आहे खरं तर. सगळे आयदर डॉक्टरेट आहेत, डॉक्टर, आणि सगळ्या 60% महिला डॉक्टरेट आहेत. युनिव्हर्सिटीज इराणमधल्या या अत्यंत आधुनिक युनिव्हर्सिटीज आहेत. 3 माणसामागे एक गाडी आहे, प्रत्येक माणसाला राहायला घर आहे, आणि 94% साक्षर आहे देश. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगून काय उपयोग नाही. म्हणा, तुम्हाला सांगतो की मोदी भक्तांसाठी पहिले पाडे 55 आहे. काही जगात हो, म्हणजे त्यांनी गटारीतनं गॅस काढून आता काय तेच खरं, हे बाकी सगळं जे वास्तवात आहे त्याच्याकडनं त्यांनी पाठच फिरवली. त्यामुळे
कुठच्या तरी बुवा बाबाच्या नादी लागण्यासारखंच आहे. त्यामुळे आता मी काय सांगू, तर आपण ते धरूया नको, त्यांच्याबद्दल आपण बोलणं. म्हणजे मला त्यांनी मागच्या वेळी ट्रोल केलं होतं म्हणून त्यांना अजून अजून सांगायचं होतं मला की काय आहे इराण. इराण अद्भुतच आहे. म्हणजे भारत हा स्वतंत्रपणे एवढा मोठा देश आहे, एवढं वैविध्य आहे, एवढी लोकसंख्या आहे आणि कोणतेही निर्बंध नाही, तरी सुद्धा इराणची काय कित्येक बाबतीत बरोबरी करू शकत नाही. असो, तर आपण खामेनेईंचाही आपल्या पंतप्रधानांनी काही निषेध नाही केला मृत्यूचा, आणि अली लारिजानींसारखा मोठा माणूस गेला त्याचाही नाही केला. कोणता जरी नकलाकार गेला असेल आणि ते त्यांच्या पक्षासाठी करत असेल तर ते लगेच करतील. एनिवे, तर इस्रायलने जे केलं त्याच्या पलीकडे लारिजानी एक माणूस म्हणून किती सभ्य होते याचं फार उदाहरण त्यांच्या पत्नीचं मी मगाशी उल्लेख केला. तर तिचा हवाला देऊन त्यांच्या मित्रांनी लिहिलंय की अली जेव्हा नसतो, त्या म्हणतात की अली जेव्हा घरी नसतो तेव्हा मला फारच खोळंबा होतो. म्हणजे आता युद्ध चालू झालंय, म्हणजे हे युद्ध चालू झालं तेव्हाची आठवणी आहे ना, म्हणजे की तर पहिलं युद्ध, तर तेव्हा मग अली असला की घरामध्ये भाज्या मोडून दे, बटाटे चिरून दे, अंडी करून दे तयार, नंतर मॅश करून दे, नंतर सगळ्या जेवणाला, आणि मग कुठेही कचरा पडला असेल तर तो काढ. ही कामं पहिले अली करून टाकतो. त्यामुळे मला एकदम सुटसुटीत आणि सोपं जातं, असं त्यांच्या पत्नीने त्यांचं वर्णन केलंय. आणि घरात असला की अली असा कोणत्या तरी महत्वाच्या पदावर आहे किंवा लष्करात आहे किंवा काय, असं कधी वाटतच नाही. हा एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण सांगतो मी तुला अली लारिजानींचं, की गाडी त्यांच्या मुलीने उदाहरण दिलंय की त्यांच्या आयुष्यात घर घेताना सुद्धा त्यांना कर्ज घ्यावं लागलं. तर एवढ्या मोठ्या पदावर आहोत आपण आणि एवढे मोठे माणूस आहोत, तर मुलीला काय वाटलं, त्यांचा मुलगा त्यांच्यावरच मारला गेला. तर मुलाला पण वाटलं आणि मुलीला पण वाटलं की आपले वडील काहीतरी व्यवस्था करतील, कारण त्यांना काय अशक्य आहे. आणि भारतासारख्या देशात तू बघशील की एक IAS ऑफिसरचे सगळे युरोपात पैसे आहेत, क्लेमन्स आयलंडला पैसे असतात, सगळ्यांचे नाहीत, अपवाद असतील पण बहुतेकांचे असतात. त्यामुळेच तर ते वाटेल ती तडजोड कॉन्स्टिट्यूशन बरोबर करायला तयार होतात ना. तर घर घ्यायचं झाल्यावर मुलीला असं वाटलं की आता वडील आपल्या पदाचा, हुद्द्याचा आणि या सगळ्याचा वापर करतील वगैरे. त्यांनी केला नाही. ते म्हणले माझ्यासाठी माझ्या सेवेसाठी हे राष्ट्र बनलेलं नाही, या राष्ट्राच्या सेवेसाठी मी बनलोय, आणि त्याच्यासाठी जे करावं लागतं ते सगळं निस्तारत ते काय सामान्य माणसाला त्याच्यापेक्षा जास्त कठीण झालं त्यांना. ते सगळं करून त्यांनी ते घर घेतलं होतं. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की 8च दिवसापूर्वी, म्हणजे त्यांच्या मारल्या जाण्याचं कारण एक साधं आहे की इराण हा घाबरलेल्या लोकांचा देश नाही दाखवण्याकरता ते रस्त्यावर उतरले. इराणच्या मध्यवर्ती चौकात वगैरे फिरले ते आणि इतर अन्य नेते. आता हा साहसवाद आहे का नाही याच्यावर आपण चर्चा करू शकतो, पण नाही करू. आणि त्यामुळे त्यांना लोकेट करून मारणं इस्रायलला सोपं गेलं. आता दुबळ्या आणि दुष्टपणाच्या मर्यादा अनिर्बंध असतात, अनैतिकतेच्या, तशा इस्रायलच्या आहेत. इस्रायलला अनैतिकपणाला मर्यादा नाही आहे, ते कुठच्याही स्तरावर उतरू शकतात. उद्या त्यांनी अणुबॉम्ब टाकला तरी मला आश्चर्य वाटणार नाही जगातल्या 2-5 देशांवर. तर आणि तू लक्षात घे की ह्याला अँटीसेमिटिझम नाही म्हणत, मी म्हणतोय ते, कारण यहुदी धर्माबद्दल आपण बोलत नाही, आपण झायोनिझम बद्दल बोलतोय. त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे झायोनिझमला मराठी एक्झॅक्ट शब्द नाही माझ्याकडे, पण तू हिंदुत्ववाद्याविरुद्ध बोलतो याचा अर्थ हिंदू धर्माविरुद्ध बोलतो असं नाही. असं जर मी म्हटलं तर ते हे आहे, कळलं, ते हे मी बोलतोय. आत्ता जसा भारत हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात गेल्यामुळे प्रॉब्लेम झालाय, तो झायोनिस्टांच्या ताब्यामध्ये इस्रायल गेल्यामुळे झायोनिस्टांबद्दल बोलताना तुम्ही यहुदी धर्माबद्दल बोलता की काय असा प्रॉब्लेम वाटू शकतो, तसं नाहीये ते. त्याची सरमिसळ होऊ देता कामा नाही. आणि भारत कधीच अँटीसेमिटिक नव्हता, आणि तू आणि मी अँटीसेमिटिक कशासाठी असणार. तर मुद्दा असा की अक्षरशः तुला सांगतो मला भरून येतं अली लारिजानींसारखी माणसं जेव्हा अशी नाहक मारली जातात ना, तर पण तुम्ही आता जी उदाहरणं देताय त्याच्यातनं एक असं जाणवतं की इराणची प्रतिमा जी आहे ती आपल्याला अशी एकदम कट्टर धार्मिक नेते
आणि दुसरीकडं असा एक नेता की जो वेस्टर्न फिलॉसॉफीचा एवढा गाढा अभ्यासक आहे आणि तो केवळ मिलिटरी लीडर नाही आहे, तो एक उत्तम म्हणजे इंटरलोक्युटर आहे, तो संवाद साधतो सगळ्या देशांशी आणि स्वतःची त्याची लाईफस्टाईल जी आहे ती सुद्धा इतकी म्हणजे मूल्यांवर नाही, पण आधारित. तुला सांगतो की मूल्यांबद्दल बोलायचं झालं तर शेवटच्या क्षणापर्यंत सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी आणि आता त्यांचे मुलगा मोस्तब्या आणि त्याच्या इतर 3 भाऊ हे सुद्धा भाड्याच्याच घरात राहतात अजून. त्यांनी स्वतःचं घर नाही घेतलं. जरी इराणमधल्या प्रत्येक 3 कुटुंबामागे एकाला घर स्वतःचं मिळालंय. हे लोक भाड्याच्या घरात राहतात अजून. त्यांच्याकडे घर नाही अरे. आणि 250 रुपयाचं घड्याळ घालायचे आयातुल्ला खामेनी. त्यामुळे समर्पणाची भावना ही अपवादात्मक नाही आली लारिजानींची, ती सामूहिक आहे. इराणच्या प्रत्येक, आता तू म्हणशील की टॉपचं लिडरशिप आहे ना, अरे आत्ता मी आत्ता आर्टिकल टाकलंच आहे आत्ता नुकतं ट्विटरवर, म्हणजे एक्सवर, की भारत हा कट्टर धर्मवादी देश आहे इराण पुढे. खरं बघायला गेलं तर इराण हा सायन्स, मॅथमॅटिक्स, फिलॉसॉफी, संगीत, आर्किटेक्चर, कला आणि इतर बाबी, सिनेमा. मजिदी त्यांनी परवा सांगितलंय ना की इराण हा जगासाठी लढतोय, तुम्ही मागे उभे राहा. त्यांनी काय सिनेमे बनवले. तर या सगळ्याला सोडचिठ्ठी देऊन धर्माच्या मागे गेलेला नाहीये देश. किंवा इराणला एक मोदी देव आहे नॉन बायोलॉजिकल आणि बाकी सगळे काही किंमत नाही, असं नाही झालेलं त्यांचं. त्यांचा लीडर जो निवडला जातो ना, तो एकतर आयातोल्ला असतो. आयातुल्ला ही पदवी आहे बरं का, आयातुल्ला हे नाव नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तो एका पार्टी सर्कलच्या डेमोक्रॅटिक पद्धतीने निवडला जातो. यावेळेला मुलगा निवडला गेला म्हणून पुढच्या वेळेला मुलगाच त्याचा होईल असं अजिबात नाही. ही अपवादात्मक परिस्थिती आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की इराण जर धार्मिक आणि धर्मवेडा असा आहे असं जर कोण म्हणत असेल तर चुकीचं आहे. इराणला आपल्या धार्मिक संस्कृतीबद्दल अभिमान आहे. त्याचा परिणाम ते इतर धर्मीय लोकांना नष्ट करण्याकरता करत नाहीत. म्हणजे आपल्यासारखं मुसलमानांचं आपण लिंचिंग करतो ना देशात, इराणमध्ये शिवमंदिर आहे. आपल्यासारखं इस्रायल वागतं. इस्रायलमध्ये एकही देऊळ नाही. इस्रायलमध्ये मूर्तीपूजकांना मृत्यू असं त्यांचं सरळ सगळेजण त्यांचे धर्मगुरू सांगतात. इस्रायलमध्ये खुल्याने गोमांस खाल्लं जातं. इराणमध्ये तू जर बरोबर जेवायला असशील, तुला गोमांस जर अपवित्र असेल तर ते खाणार नाही. तो इराण की बात ही अलग है. त्यामुळे इराण हा पर्शियन साम्राज्य होतं आणि हे अत्यंत तैलबुद्धीचे लोक आहेत, ज्यांनी बुद्धिबळापासून सगळ्या गोष्टी आणल्या. इराणच्या शहा, म्हणजे शहा हे इराणचा राजा ना, तो हा नव्हे, रजा पहलवीचा बाप नव्हे, अगोदरचे म्हणजे औरंगजेबाच्या काळापासून. तर त्यांनी लिहिलेली पत्र आहेत ना, तू वाच. म्हणजे वैभवाची कल्पना येते, बुद्धी वैभवाची. तो अली लॅरिजानी अशा संस्कृतीतनं जन्माला आलेले मनुष्य होते आणि पर्शियन ही रिच भाषा आहे रे. तर त्यामुळे आपण भारतामध्ये वापरत असलेले अनेक शब्द आपल्याला माहिती, जसं हिंदू पर्शियन शब्द आहे. आणि हा, तर लॅरिजानींचं जे आपण सांगतोय, तर कांट हा एक अतिशय कठीण फिलॉसॉफर आहे. म्हणजे फिलॉसॉफीबद्दल जे काही मला माहिती आहे, म्हणजे मला खूप कळतं कशाच बाबत, असं मी कधीच दावा केलेला नाही आहे. लोक असं खाली लिहितात आपल्याला, तुम्हाला फार कळतं असं तुमचं माझा समज काहीच नाही आहे. जे लोकांनी ठरवावं. नाही कळत तर नाही कळत. पण जे फिलॉसॉफर आहेत, म्हणजे तुला सांगतो की त्यातला कांट हा एक म्हणजे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, रिजिड पण आहे आणि व्यक्ती इंडिव्हिज्युअल ची पाहण्याच्या दृष्टीप्रमाणे युनिवर्स या विश्वाचं स्वरूप बदलतं, याचं तार्किक विश्लेषण, कॅटेगराईज करणं, हे काम कांटनी केलं. त्यामुळे त्यांची फिलॉसॉफी मॅथमॅटिक्स सारखी आहे, ती रिजिड आहे त्यामुळे ना थोडी. तर त्याचं हेगेलने पुन्हा काउंटर केलं आणि मग हेगेलना काउंटर मार्क्सने केलं. एनिवे, आपण त्याच्यात जाऊया नको. तर या सगळ्यावर अली लॅरिजानींनी शांतपणे किती तैलबुद्धी वापरली असेल याची तुला कल्पना येईल. या अशा अशांत प्रदेशात ही धार्मिक कट्टरवादी माणूस करू नाही शकत. पण तेच म्हणजे ऐक ना एक मिनिट, आत्ता जे प्रेसिडेंट आहेत इराणचे, ते उत्कृष्ट हार्ट सर्जन आहेत. त्यांनी अनेक बायपास सर्जरीज केलेल्या आहेत आणि तेहरान युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी
प्रोफेसर सर्जरी म्हणून आणि सुपर स्पेशलायझेशन त्यांचं कार्डियक सर्जन असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष शिकवलेलं आहे. दुसरे आहेत तेही डॉक्टरेट आहेत ॲस्ट्रोफिजिक्समधले. अशी दुसरे बाकी इंजिनियर आहेत, इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट केलेले आहेत. आणि आज जे त्यांचे जे वेगवेगळे आण्विक प्रकल्प आहे, शांततेसाठी अणू म्हणजे ऊर्जेसाठी अणू वगैरे, त्यात 60% महिला शास्त्रज्ञ काम करतात. आज लष्करामध्ये संशोधक म्हणून ज्या काम करतात 60% महिला आहे. त्यामुळे लक्षात घ्या की इराण हा ट्रम्प आणि नेत्यानाहूंचा विषयच नाही आहे. मोदी तर आऊट, म्हणजे मोदींचा संबंधच नाही आहे. मोदींना हे सगळं कळण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे तुला सांगतो की मोदींबद्दल भारताचे पंतप्रधान म्हणून काही आदर आहे की नाही तुम्हाला, असं जर तू दरडावून विचारलं तर मी म्हणेन की भारतीय पंतप्रधानांचे जर निवडून आलेले असतील फ्री अँड फेअर इलेक्शन घेऊन, म्हणजे चुनाव आयोगाची मदत न घेता, तर त्यांच्याविषयी मला आदर आहे. पण ते पंतप्रधान म्हणून, माणूस म्हणून आदर वाटायला अजून काहीतरी लागतं. मग त्यातले मला फक्त 2-4च पंतप्रधानांबद्दल आदर आहे. यातले नेहरू एक येतात. कारण नेहरूंना कळू शकलं असतं की कांड काय आहे आणि अली लारिजानी काय आहे. मी सांगतो की अली लारिजानी डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा भारतात आलेले दिल्लीमध्ये. तेव्हा एक आपलं आणि त्यांचं डील चालू होतं इराणचं. आपण कायमच इराण बरोबर व्यापार करत आलेलो आहे प्राचीन काळापासून. इस्रायल हे राष्ट्र नव्हतं तेव्हापासून आपण इराण बरोबर आहोत. कारण इस्रायल हे राष्ट्र नाहीच आहे, इस्रायल हा प्रोजेक्ट आहे. इस्रायल म्हणजे स्वतः यहुदी ज्यू असून अल्बर्ट आईन्स्टाईननी इस्रायलला विरोध केला होता. अल्बर्ट आईन्स्टाईनला पहिले अध्यक्ष होण्याची गळ घालली होती यहुद्यांनी. त्यांनी नकार देऊन सांगितलं की इस्रायल होऊच नाही असं माझं मत आहे. तेच मत गांधीजींनी व्यक्त केलं. ते म्हणाले की यहुद्यांनी आनंदाने राहावे आणि त्यांना पूर्ण संरक्षण मिळालं पाहिजे. अँटीसेमिटिझमचं पाप परत जगात होता कामा नये, पण पॅलेस्तीनची भूमी यहुद्यांना देता कामा नये, त्याने भयंकर होईल. पण ब्रिटनने आशिया खंडामध्ये शांतता कधीच राहू नये त्यासाठी दुष्टपणे 2 प्रोजेक्ट राबवले. त्यातला एक प्रोजेक्ट आहे पाकिस्तान आणि दुसरा आहे इस्रायल. तर दोन्ही भारताला घातक आहेत. आता पाकिस्तान कधीतरी भारताचा भाग होऊ शकतो किंवा भारत आणि पाकिस्तान एक होऊ शकतात, पण अखंड भारत म्हणू शकत नाही आपण त्याला. भाग होऊ शकतात म्हणजे मी तुला सांगतो ते देश म्हणून विलीन नाही होणार, पण युरोपियन युनियन सारखी एक संस्कृतीच्या आधारावर एक लार्जर युनियन होऊ शकते. राष्ट्र पण बाल्कनायझेशन होऊ शकतात. काय सांगावं तुला, काय माहित बलुचिस्तान आणि पाकिस्तान, भारताचं पण काय. पण इस्रायल आणि भारताचं काही होऊ शकत नाही कोणत्याच बाबतीत. हे सिंथेटिक आहे आणि मोदींनी स्वतःला वाचवण्याकरता आपलं राष्ट्राचं बलिदान दिलेलं आहे. आणि अली लारिजानीने आपल्या राष्ट्राला वाचवण्याकरता स्वतःचं बलिदान दिलं. खामेनेईंनी तेच केलं. आणि फक्त लारिजानींचं नाव आपण घेतोय, पण त्यांच्याबरोबर इतर अधिक महत्वाचे अधिकारी पण, तेवढेच महत्वाचे अधिकारी पण मारले गेले. आणि गंमत म्हणजे लारिजानी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी परराष्ट्र मंत्री जे आहेत इराणचे, त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही आता इस्रायलच्या हिट लिस्टवर आहात. ते म्हणले उद्या मारला जाऊ शकतो, त्याने काही फरक पडत नाही म्हणे इराणला. आणि हेच गोष्ट ट्रम्प आणि ट्रम्प यांच्या लक्षात येत नाही. अमेरिकन इंटेलिजन्स याला पूर्ण माहिती आहे काय प्रकार आहे तो. ट्रम्पना कोण समजावणार पण, है ना. जसं आपण मोदींना नाही समजावू शकत तसं ट्रम्पना नाही समजावू शकत ते. तर ट्रम्पना हे कळत नाहीये की इराण म्हणजे इराणची लिडरशिप नव्हे, जसं भारत म्हणजे भारताची लिडरशिप नाही. बघ, इराणने भारताची 2 जहाजं सोडताना भारतीय जनतेसाठी म्हणलं. भारतीय जनतेने जे प्रेम दाखवलं त्यासाठी आम्ही हे करतो. त्यांना माहिती की भारतीय जनता इराण बरोबर आहे मनाने. भारतीय जनता कधीच मनाने इस्रायल बरोबर असू शकत नाही, नॅचरलीच नाहीये ती. सो आपण इराण बरोबर हजारो वर्ष आहोत. ते शिया होते तेव्हा, शिया नव्हते तेव्हा, म्हणजे काही झालं तरी आपण त्यांच्या बरोबर. मधली CIA ची वर्ष म्हणजे ह्या शहा रजा पहलवीचे वडील होते तो तेवढी सोडली तर त्या इराणला परराष्ट्र मंत्री सांगतो की मला मारल्याने काय होणार, दुसरा माणूस जागा येणार. इराणने प्रत्येक माणूस गेल्यावर 3 माणसं तयार ठेवतो, त्यातला एक जण जागा घेतो. आतमध्ये निवडणूक होते, त्याला दुसऱ्या दिवशी रिप्लेस केला जातो. कुठेही जाहीरपणे त्याचा दफन केला जातो त्याला. त्याचा प्रचंड लोक तेहरानमध्ये जमा होतात चाहते. गेली
10-15 वर्ष मी तर बघतोय की इस्रायल जो लष्कराचा प्रमुख इराणचा त्याला मारतोय. आत्ताचं जी वॉर स्ट्रॅटेजी आहे 31 प्रॉव्हिन्समध्ये विभागलेली, ती ज्याने आखली तो इराणचा आधुनिक वॉरफेअरचा निर्माता, त्याला किती वर्षापूर्वी मारलंय इराणने, आपल्या इस्रायलने. या भेकड दुष्टपणाने इराण नष्ट नाही होऊ शकत. इराण ही एक संस्कृती आहे. इराण हा एक मानवी आयुष्याचा सुंदर भाग आहे. अली लॅरिजानी ते रिप्रेझेंट करायचे, म्हणून अली लॅरिजानी न जायला पाहिजे होते असं सतत वाटत राहतं. मी इराणकडनं दुजोरा येईपर्यंत इराण सरकारकडनं अधिकृतरित्या असं समजत राहिलो की अली लॅरिजानी जिवंत आहे. बऱ्याच बातम्याही तशा होत्या, म्हणजे की मला इस्रायलचा दावा नाही, आहे. मला फार क्वचित असं वाटतं की बॅड न्यूज स्प्रेड फास्ट, इल न्यूज स्प्रेड फास्ट. त्यामुळे मला माहिती असतं की ही न्यूज आली ही खरी असणार. अरे, इस्रायलने आपले एक पंतप्रधान गेले ते 8 वर्षांनी खरं डिक्लेअर केलं, असा देश आहे तो. त्यामुळे नेत्यानो आहेत की नाही हे तुम्हाला कळायला मार्गच नाही, अजून 8 वर्षांनी कळेल. तर मूळ मुद्दा हा आहे की या भेकड लोकांना, म्हणजे RSS बरोबर त्यांची बरोबरी होऊ शकते की भेकडपणे म्हाताऱ्या माणसाला प्रार्थनेला गेला असताना किंवा प्रार्थना करत असताना, बघ ना तू पॅरलच बघ, रमदानच्या महिन्यात मारून टाकायचं. त्याचप्रमाणे प्रार्थना करत असताना 30 जानेवारीला प्रार्थना करायला निघालेल्या एका माणसाला, म्हाताऱ्या माणसाला गोळ्या घालून मारून टाकलं, निशस्त्र माणसाला. हाही माणूस म्हातारा निशस्त्र होता, तोही 30 जानेवारीला 1948ला निशस्त्र होता. त्यामुळे RSS आणि इस्रायलची युती ही अत्यंत नैसर्गिक आहे. RSS आणि हिटलरची युती पण नैसर्गिक आहे, कारण नेत्यानाहू हा 21व्या शतकातला हिटलर आहे की जो व्हिक्टीम झालेला असतो त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो इतरांना संधी न देता व्हिक्टीम बनवतो. ही जी मानसशास्त्रातली एक कॉन्ट्रोवर्शियल संकल्पना आहे ती नेत्यानाहूनी खरी केली. त्याच्यासाठी त्यांचं नाव अमर होणार. पण अली लॅरिजानींचं तसं नाही. अली लॅरिजानींचं नाव स्वतःसाठीच अमर होणार. He was a philosopher, he was a thinker, he was a mathematician, he was a military strategist, he was a kind-hearted person. आणि इराणच्या लिडरशिपमध्ये लक्षात घ्या, आत्ता जे लिडरशिपमध्ये आहेत खामेनेई नंतरचे, ते सगळे 66, 65, 67 वर्षातले आहेत. ते जर मारत गेली इस्रायल तर लक्षात घे त्याहून तरुण लोक येणार तिथे, आणि तरुण अधिक कडवे असणार. ते कडवे असले की अमेरिकेला डील करणं अधिक कठीण राहणार. अमेरिकन सैनिक आणि अमेरिकन डॉलर हा शेवटचा डॉलर अमेरिकेचं साम्राज्य आणि अमेरिकेचं दबदबा आणि अमेरिकेची पॉवर सेंटर म्हणून जी नैतिक ताकद आहे ती नष्ट करण्याकरता सर्व प्रयत्न इस्रायलचे चालू आहेत, ना की इराण नष्ट करण्याकरता. पण ही जी सगळी मिलिटरी लिडरशिप आहे किंवा जे टॉपचे सगळे बाकीचे सगळे अधिकारी आहेत ते मारले जात आहेत, आणि ते यातून खरं तर अमेरिकेने तत्काळ बाहेर पडलं पाहिजे. हो, पण इस्रायलला एकट्याला काय ते करू दे. इराणच्या भूमीवरतीच मारले जात आहेत, आणि ते इस्रायल म्हणजे प्रत्यक्ष भूमीवरती पाऊल न ठेवता जर करत असेल तर याचा अर्थ तिथं त्यांचं नेटवर्क जे आहे ते जास्त प्रबळ नाही. असं नाही, मी तुला सांगतो इस्रायलकडे काय आहे. इस्रायलकडे रॉथस्चाइल्ड पासून त्या अनेक धनाढ्य झायोनिस्टांचे पैसे आहे. ही क्रेडिट कार्ड, कॅशलेस इकॉनॉमी, पेपाल आणि अशा गोष्टी ज्या घडतात ना, त्याचा अंतिम मुद्दा हा झायोनिस्टांकडे असतो. झायोनिस्टांना जग कर्जात पाहिजे, त्यांना व्याज खायचंय, साधन संपत्तीवर मालकी पाहिजे. ते एका परीने अप्रत्यक्षपणे रॉथस्चाइल्ड राज्य करतात. त्या पैशाच्या जोरावर त्यांनी सर्व्हिलन्सचं तंत्रज्ञान खूप विकसित केलंय. लक्षात घे, इराणने जो चटका त्या काळात भोगत होतं तेव्हा आपण पण भोगलाय. भीमा कोरेगावचे जे स्पायवेअर टाकला सगळ्यांच्या कम्प्युटरमध्ये मोदी रेजिमने, नंतर पेगॅसस मार्फत आपल्या मोबाईल फोनमध्ये ते शिरले आपलं सरकार, हे सगळं इस्रायलकडनं आलं. आपल्या EVM मधनं, म्हणजे निवडणुका ज्या हॅक झाल्या त्या सगळं इस्रायलकडनं आलं. मोदी इस्रायलला एवढं देवासारखं का मानतात? असं काय, इस्रायल आपल्याला तेल मिळत नाही, हाल चाललेत सगळं, तरी इस्रायलची भक्ती सोडत नाही. कारण निवडणुका कोण जिंकून देणार? मशीनमधनंच जिंकणार ना तुम्ही.
ते करणार. त्यामुळे नॅचरल लीडर नसलेला भारत देश आहे. भारताचे पंतप्रधान ही इज नॉट अ नॅचरल लीडर ऑफ इंडिया. आता तू हे सगळ्या प्रकरणात बघितलं की जनतेचं मन इराण बरोबर आहे हो. आणि पंतप्रधान आणि त्यांचे भक्त वेगळं आख्यान लावून बसलेत, जे अननॅचरल आहे. खरं सांगायचं तर अमेरिकन जनता सुद्धा या सगळ्याला कंटाळली आहे. इस्रायलची युद्ध लढण्याकरता म्हणजे विनोदाने पण डार्क ह्युमर आहे. असं म्हणतात की इस्रायल अभिमानाने सांगतं की शेवटचा अमेरिकन सैनिक असेपर्यंत आम्ही लढत राहू. म्हणजे म्हणजे काय आहे? त्यांना फक्त असा हे हे तर आपले जे अगोदरचे परराष्ट्र मंत्री होते अमेरिकेचे, त्यांनी तर ऑन रेकॉर्ड सांगितलंय की ओबामानेही हे नेत्याने सांगण्याचा प्रयत्न केला की इराणवर हल्ला करा, पण ओबामा सेन माणूस होते, त्यांनी नो म्हणून सांगितलं. पण ट्रम्पना वाटलं की आपण तिथे क्युबा जिंकू, इथे त्यांना वाटलं व्हेनेझुएलाच्या मडुरोना पळवून आणलं तसंच आपण इराणचं करू. त्यांना लक्षात येत नाही की मडुरोला पळवल्याने व्हेनेझुएला झुकतो, तसं इराणचे 50 नेते मारले तरी इराण झुकणार नाही. आणि इस्रायलला स्वतःला एवढं आत्मपीडन करून घ्यायचं इराणकडनं की त्यांना न्यूक्लिअर वापरायला जस्टिफिकेशन पाहिजे. आणि हे जगासाठी इतकं घातक आहे सगळं की नेत्यान्याहूंना थांबा असं सांगण्याची ताकद आता अमेरिकेमध्ये पण जर उरली नसेल तर हा विनाश आशिया खंडातला अटळ आहे. बरोबर. नाही, आणि मगाशी आपण लारिजाणींच्या बद्दल जे बोलत होतो, म्हणजे त्याच्यातनं थोडासा मला एक मुद्दा तुमच्याकडनं म्हणजे नीट समजून घ्यायचा आहे की एकाच वेळी वेस्टर्न फिलॉसॉफीबद्दल अभ्यास आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल, ज्या आधुनिक ज्याला आपण त्या अर्थानं म्हणतो त्याच्याबद्दल त्यांना आकर्षण, आणि दुसरीकडे रिलिजियसली म्हणजे सुप्रीम लीडरबद्दलची त्यांची जी निष्ठा होती, म्हणजे एका अर्थानं तो व्यक्ती काही धार्मिक मूल्यांवरती पण विश्वास ठेवतो आणि दुसरीकडे अशा आधुनिक विचारांचा सुद्धा तो पुरस्कर्ता आहे. तर हे संतुलन जे आहे ते नेमकं काय आहे? आपण ज्याला धार्मिक म्हणतो ना, ते आपण जे धार्मिक समजतो तसं ते नाही आहे. सी, अब्राहमनिक रिलिजन आहेत, मग ते यहुदी असो, ख्रिश्चन्स असो किंवा इस्लाम असो, त्यांचं पुस्तक आहे द बुक, द प्रॉफिट. ओके. आणि शिया मुस्लिमांचं हुसेन की यांचं बलिदान जे आहे अली आणि हुसेन यांचं करबाला, तर ते त्यांना कायमच दीपस्तंभासारखं प्रेरणा देतं. त्यामुळे ते तत्वज्ञान हा त्यांचा धर्म आहे, लक्षात घे. म्हणजे इस्लाममधलं पण हे जे बलिदान आहे ते इराणच्या शिया मुसलमानांचं, म्हणून आदल्याच दिवशी अली लारिजानींनी लेटर लिहिलं होतं की आज दुःखाची गोष्ट ही आहे की आम्ही इराण अख्ख्या इस्लामसाठी लढत असताना आणि इराण अख्ख्या मानवतेसाठी लढत असताना इस्लामिक कंट्रीज सुद्धा त्यांच्याबरोबर उभे त्यांनी नाहीये. मुस्लिम एकतेचं आम्ही आवाहन एकटे आहोत. केलं होतं. पण गंमत अशी, म्हणजे त्यातला डार्क पॅराडॉक्स हा आहे की हुसेन यांचं नेमकं हेच झालेलं. तेव्हा एवढे मुस्लिम होते ते पळून गेले. अरे, हुसेननी बलिदान दिलं, अली आणि हुसेननी. तर म्हणून असं नेहमी म्हणतात की हुसेन असं म्हणाले की जिथे जिथे सत्य तुम्हाला पडेल, हां. सत्य एकटं पडेल तेव्हा माझा आवाज ऐका म्हणून. तर इराणची थिओलॉजिकल बेस जो म्हणतोस तो एवढा उदात्त आहे, असं आपला काही नाही आहे. धार्मिक म्हणजे आपण खूप सरमिसळ आहे. सगळा बुवा आपले खरात पण धार्मिक होते नाशिकचे, आणि सद्गुरू पण धार्मिक आहे. आता श्री पण धार्मिक, आणि तो काय तो चिठ्ठ्या लिहून काढतो तो पण धार्मिक. असला सबगोलांकारी भंपक धार्मिकता नाही आहे. त्यांनी विज्ञान, गणित, तत्वज्ञान, मानवी कला आणि साहित्य यांच्यापासून फारकत घेतलेला कोणताही धर्म आपलासा केलेला नाहीये. त्यांच्या धर्माचा अर्थ बलिदान आहे. आणि तेवढाच त्यांनी राष्ट्रासाठी आणि या भूभागासाठी, या कल्चरसाठी आम्ही बलिदान करू, हा त्यांचा धर्म आहे. त्यामुळे यामध्ये विरोधाभास काहीच नाहीये. बरं, आम्ही या धर्मासाठी बलिदान करू म्हणजे इतर धर्मियांना मारू का? तर हिंदूंचा एवढा जबरदस्त चांगला मित्र इराण एवढा दुसरा कोणताच नाही. त्यामुळे हेही खोटं आहे. त्यामुळे तू लक्षात घे की वेगवेगळ्या कालखंडामध्ये इराण ख्रिश्चनांसाठी लढलाय, इराण हिंदूंसाठी लढलाय,
इराण मुसलमानांसाठी उभा राहिला, सुन्नींसाठी पॅलेस्टाईन. इराण पॅलेस्तीनसाठी लढला, म्हणजे सुन्नींसाठी लढला. इराण हा आत्मसन्मानाची, स्वातंत्र्याची आणि खऱ्याची, सत्याची लढाई कायम लढत राहिलेला आहे. आणि अली लारिजानींचं बलिदान हे एकमेव नाही. हुसेन, अली, मोहरम आपण जो साजरा नाही करत, मोहरमचा जो बलिदानाचा दिवस पाळतो, शोक शिया, तो याच अली लारिजानींसारख्या त्यांचे खरे पूर्वज जे आहेत त्यांचा दिवस आहे तो. तर मूळ मुद्दा असा आहे की धर्म असं म्हणतो आपण तेव्हा नेचर असं मला वाटतं. ते धर्म हा तुमचा, माझा मनुष्य धर्म असं जेव्हा तू म्हणतोस तेव्हा लारिजानींचा तोच धर्म आहे. बरोबर. ते शियाईट मुस्लिम्स जे आहे त्यांच्या धर्मांधतेचे जे रंगवून किस्से तुम्हाला भक्त लोक सांगतात, RSS वाले, त्यांना वास्तवामध्ये काडीचंही ज्ञान नाही. त्यांना कुठच्याही रणमैदानात उभं राहण्याची वेळ आलेली नाही. तशी वेळ आली तर तुम्हाला त्यांच्यातलं सन्मान किती आहे ते कळेल. पहिले बूट शोधतील ते मालकाचा, असो. स्वतःची जीभच त्यांच्या हातात नाहीये तर मालकाचा बूट तर शोधणारच, ना खाण्याच्या बाबतीत ना बोलण्याच्या बाबतीत. तर त्यामुळे तू धर्माचा जो उल्लेख केला तर भारत जास्त धर्मवेडा देश आहे, इराण नाही. त्याच्यावर आज आर्टिकल पण प्रचंड मोठा आलेला, मी टाकलंय ते. तर हे जे बलिदानाचा जो मुद्दा आहे, त्यागाचा मुद्दा आहे, साधेपणाचा मुद्दा आहे, अहंकार रहितपणाचा मुद्दा आहे, त्याच वेळेला तू लक्षात घे की फितुरी आणि अमाप पैसे देऊन, धन देऊन, नागरिकत्वाचं प्रलोभन देऊन इस्रायल आणि मोसाद जे त्यातले लोक फोडतात, त्यातून अशी बलिदानं अपरिहार्य होऊन बसतात. तुला माहिती आहे ना की चे गवेराला पकडला बोलिव्हियामध्ये, तेव्हा त्या पकडणाऱ्यांनी ज्याने त्यांचा पत्ता सांगितला होता त्याला आश्चर्यानं विचारलं, अरे तो मनुष्य तुझ्यासाठी लढत होता, म्हणजे तुमच्यासाठी लढत होता, तू त्याला कशाला पकडून दिला? तो म्हणतो तो लढून जे काय स्वातंत्र्य आणि महान सुबत्ता येणार आहे ती लगेचच मला मिळाली म्हणून मी त्याला पकडून दिला. स्वातंत्र्य नाही पण सुबत्ता आली मला. तर आता जुडासने जे केलं जिजेसच्या बाबतीत, तर असे जुडास सगळीकडेच असतात ना. तर लारिजानींचं किंवा खामेनींचं आमचे खबरे आहेत ते आम्हाला सांगत असतात वगैरे टाकतात ना इस्रायलवाले, क्षुद्र माणसं वाटतात मला ती. अरे आपल्याला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा तो परराष्ट्र मंत्री किंवा लारिजानी स्वतः सांगतात की काही हरकत नाही, मारतील ते, मग काय. पण मग आता जे दिसते, म्हणजे 20 दिवस जवळपास होत आलेले आहेत आणि एवढं सगळं नुकसान होऊन सुद्धा इराण ठाम आहे. ते निगोशिएशन नाही, मला आश्चर्य वाटतं एवढं सगळं नुकसान होऊन सुद्धा इस्रायल ठाम आहे. कारण अमेरिका ठाम आहे. कारण अमेरिकेच्या अध्यक्षांना अहंकार आता मोडवत नाही. त्यांच्या लक्षात तर आलेलं आहे आता बाहेर कसं जायचं. बरं, सगळे नाही सांगतायत त्यांना. त्यांची एक भूमिका दिसते इराणची की जोपर्यंत आमच्यावरती हल्ला करणाऱ्यांना पश्चाताप होणार नाही तोपर्यंत आम्ही काही माघार घेणार नाही. आणि इतक्या वर्षापासून निर्बंध आहेत, हे आहेत, सगळ्या गोष्टींची तुला एक गोष्ट सांगतो, सहन करण्याची तयारी जास्त आहे त्यांची, जरा सहनशीलता. इराणचं इतिहास हा बलिदानाचा इतिहास असेल पण पराभूताचा नाही. आणि इस्रायलचा इतिहास डिप्लोमसीचा नाही, खुनांचा इतिहास आहे. त्यांनी न आवडणाऱ्या माणसांचा खून केलाय, अत्यंत निर्घृणपणे, रुथलेसली. आणि साध्य साधन सुचिता विवेक न पाळता. त्या बाबतीत RSS बरोबर परत एक त्यांची बरोबरी होऊ शकते. त्यामुळे मी तुला असं म्हणेन की हे लढाई एवढ्या लगेच संपणार नाही. या लढाईला शेवट आहे का? या लढाईचा तर कुठच्याही लढाईचा शेवट असतो, पण ही लढाई इराण हरणार नाही एवढं मी नक्की सांगतो. अली लारिजानी किंवा खोमेनाई, आयतुल्ला अली खोमेनाई यांनी जे बलिदान दिलं आणि त्यांच्यासारख्या अनेक त्यांच्या सहकाऱ्यांनी, मुलांनी, त्यांच्या मुलींनी, जावयांनी, लारिजानींच्या मुलांनी, असंख्य लोकांनी, निरपराध इराणच्या लोकांनी बलिदान दिलं. ते
इस्रायल आणि अमेरिकेला शरण येण्यासाठी नाही दिलेलं. ते हरणार नाहीत. ते हरणार नाहीत. इराण हरणार नाही. इराण हरणार नाही आणि इराण हरणार नाही, हे मी तुला निश्चित सांगतो. अली लॅरिजानी एवढा मोठा फिलॉसॉफर होता, एवढा मॅथमॅटिशियन आणि एवढा मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट. त्याला आपल्याला मृत्यू जवळ आला हे कळलं नसेल असं अजिबात नाही. पण त्याला हे माहिती होतं की आपल्या मृत्यूने नुकसान होणार, त्यापेक्षा फायदा देशाचा जास्त होणार. त्यासाठी त्याने ते बलिदान दिलंय. हेच त्याचं सार आहे. धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. आणि युद्ध दोन बाजू आपल्याला दाखवत असतं, एकूणच आपल्या मानवी आयुष्याच्या आणि सगळ्या विश्वातल्या सगळ्या प्रवृत्तींच्या पण, आणि तेच या युद्धामध्ये आपल्याला दिसतंय. आणि प्रशांत, मला एक इथे मुद्दा सांगायचा सर्व भक्त मंडळींसाठी. आपल्या खाली लिहितात ते की काही करून मोदी विरोध करायचा हे राजू परुळेकरांचं तत्व आहे, असं खाली खूपदा लिहितात. मी मोदीजींचं कौतुक करायला तयार आहे, तर मला एक पानभर त्यांचं कौतुक का करावं या भक्तांनी खाली लिहून द्यावं. खरं, आता आपण बघूयात, काही प्रतिसाद देतील, आपण अशी अपेक्षा करूयात. पण या युद्धामध्ये जसं एकीकडे इतका विनाश होतोय, हिंसा होतोय, तसंच या युद्धातनं काही प्रेरक कथा आणि काही मूल्यांवरती विश्वास असलेली माणसं सुद्धा आपल्याला कळत आहेत. हे सुद्धा या सगळ्या वाईटातलं चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अरे नाही, म्हणजे तू आता तू 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 भर टळटळीत दुपारी आज गुढीपाडव्याला हे इंटरव्ह्यू घ्यायला प्रवृत्त झाला, मी द्यायला प्रवृत्त झालो. त्याच्या मागे अली लॅरिजानींचं बलिदान नाहीये का? ते कुठच्या कुठंतरी कुठे एखाद्या- कुठे कुठे Exactly, सगळी मी जगभर तेच कुठे म्हणणार. कुठेतरी तुमच्या चेतवतात नाही माणसं. आणि त्यांच्या जाण्याच्या बातमीनं कुठेतरी हलतो ना माणूस. कारण तो त्या मूल्यांवरती असलेला विश्वास आहे, आणि ही मूल्य टिकली पण पाहिजेत. कारण आपले खिसे फाटलेले आहेत, आपल्या खिशाला मेडल नाही लावलेली. आणि आपल्या आजूबाजूला काहीच आपल्याला दिसत इस्रायलने मेडल नाही दिलेलं. आपल्याला इस्रायलने 2016च्या नोटबंदीनंतर खिसे फाटलेत आपले. खरंय. आणि आपल्या आजूबाजूचं राजकारण जे झालंय की तिथं मूल्यांचा इतका ऱ्हास झालेला आहे की ती जिथं कुठं दिसतील तिथं आपल्याला साहजिक आहे की एखादी पालवी फुटल्यासारखी ती दिसल्यानंतर आपण त्याच्याबद्दल चर्चा करणं आवश्यक आहे. म्हणून ही चर्चा होती. तुम्हाला या संपूर्ण मुलाखतीबद्दल ज्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.